माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील भाजपसोबत नसले तरीही माढा लोकसभा मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास भाजप नेते संतोष पाटील यांनी व्यक्त केला। माढा लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांचं काम केलं असल्याचा आरोप देखील यावेळी संतोष पाटील यांनी केला। लोकसभेची निवडणूक सुरुवातीच्या काळामध्ये जशी एकतर्फी वाटत होती तसं नंतर थोडंसं त्याला मराठा फॅक्टरमुळे थोडंसं वेगळं वळणावर गेली। सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि माळशिरस या 3 तालुक्यामध्ये मोहिते पाटलांना थोडंसं मतदान आगाऊचं झालेलं आहे असं जाणवत आहे। परंतु सांगोला आणि मान, फलटण, दैवडी ह्या भागामध्ये रणजित निंबाळकरांना मतदान चांगल्या पद्धतीने झालं आहे। निश्चित ह्यावेळेस जरी मोहिते पाटील आमच्यासोबत नसतील तरी सुद्धा ह्यावेळेस भाजपचा उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे। तुम्ही तिकडे मायनस कसं दाखवताय? भाजप माढा, करमाळा आमदार आपले त्या ठिकाणी रश्मी बागलनी आमच्यासोबत काम केलंय, तरी सुद्धा मराठा फॅक्टरचा जो आहे जरांगे फॅक्टर, निवडणुकीमध्ये जरांगेची लोक आणि स्वतः जरांगे रात्री मराठ्याच्या काय गावामध्ये येणे, मराठा लोकांना सांगणे, प्रभावित करणे आणि जरांगे पडले ह्यावेळेस उघडं पडले। शरद पवारांची जरांगेची अजून गट्टी आहे की आम्हाला माढ्यामध्ये, मी स्वतः माढ्याचा प्रभारी या नात्यानं सांगू शकतो की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारच्या सांगण्यावरूनच काम करत होते आणि त्याचा निश्चित आम्हाला फटका बसलेला आहे करमाळ्यामध्ये आणि माढ्यामध्ये।